नमस्कार, मी महेश सर. आपल्या मॅथ्स ट्रिक विथ महेश या यूट्यूब चॅनलवरती तुमचं सहर्ष स्वागत करत आहे. आपण आज बघणार आहोत अपूर्णांकावरील गणित. परीक्षेच्या दृष्टीने तुम्ही कोणत्याही प्रकारचे जर स्पर्धा परीक्षेमध्ये बघत असाल तर अपूर्णांकावरती तुम्हाला 100% प्रश्न विचारला जातो. त्यामधील हे सर्वात इम्पॉर्टंट गणित आहे आणि महत्त्वाचं गणित आहे. तर गणित काय दिले? 1/30 प्लस 1/42 प्लस 1/56 प्लस 1/72 प्लस 1/90 बरोबर किती? आता बघायला तुम्हाला एकदम हे गणित अवघड वाटत असेल, पण आता आपण सोडवल्यानंतर 2 टप्प्यामध्ये तुम्हाला आपल्याला उत्तर निघून जाणार आहे. तर करायचं काय? पहिले आता हे 30 दिले. 30 ची अशी लगातार संख्या म्हणजे लगेच येणारी संख्या अशी कोणती आहे? 5 गुणिले 6 किती येतं? 30 येतं. मग करायचं काय आपल्याला? फोड करायची फक्त. फोड करताना फक्त एक लक्षात द्यायचंय, जर इथं आपल्याला प्लस चिन्ह दिलं असेल तर आपल्याला मध्ये चिन्ह कोणतं द्यायचंय? मायनस चिन्ह द्यायचंय. हा जो 1/छेद आहे तो 1/छेद आहे तसंच घेतला आपण. आता फोड करायचे मग काय येणार? पहिल्यांदा 5 घेतलं, 1/5. आता याला ऑपोजिट चिन्ह द्यायचं. इथेशी प्लस आहे म्हटल्यावर आपल्याला चिन्ह कुठे द्यायचंय? मायनस चिन्ह द्यायचंय. परत काय घ्यायचंय? 1/6. कारण की फोड काय होते? 30 ची 5 30 म्हणजे लसावी पद्धत आपण जी बोलतो त्या पद्धतीने. परत जे चिन्ह आहे ते आता मध्ये द्यायचंय. कोणतं चिन्ह आहे? प्लस. परत पुढे संख्या कुठली आहे? 1/42. तर 1/42 ची फोड कशी होईल? 1/6 मायनस 1/7. म्हणजे लगातार येणारी संख्या जी असते तिथे आपण काय करायचंय? भाग द्यायचा आहे. 6 साती 42. परत पुढची जे चिन्ह आहे प्लस चिन्ह जसं आहे तसं आपण दिलं. परत पुढे पुढची संख्या आहे 1/56. तर 1/56 ची कशी फोड होणार आहे? 1/7 वजा 1/8. समजली फोड? परत पुढे काय होणार आहे? 1/8 वजा 1/9. पुन्हा पुढे कसं होणार आहे? मध्ये प्लस चिन्ह 1/9 वजा 1/10. इथपर्यंत समजलं सर्वांना? आता जेवढं प्लस आणि मायनस तुम्हाला आता स्पर्धा परीक्षा तुम्ही करताय म्हणजे तुम्हाला हे माहित असेल, प्लस आणि मायनस जर असेल तर ते काय होतात? ऑटोमॅटिक कट होतात. आता याच्यामध्ये कोण कट होईल? हा 1/6 मायनस मध्ये, हा 1/6 प्लस मध्ये, प्लस मायनस कट झालं. पुढचा 1/7 मायनस मध्ये, 1/7 प्लस मध्ये, 1/8 मायनस मध्ये, 1/8 प्लस मध्ये, 1/9 मायनस मध्ये, 1/9 प्लस मध्ये. 2 कट झाले. आता उरलं पण फक्त 1/5. चिन्ह उरलंय मायनस आणि इथे उरलंय 1/10. आता काय करायचं? आपल्याला यांचा छेद समान करायचा आहे. छेद समान करायचं म्हणजे काय करायचं? अशी संख्या बघायची किंवा लसावी करायचं आहे. आता 5 चे आपल्याला 10 करता येतात का? तर हो, करता येतात. कशाने? तर 5 गुणिले 2 म्हणजे 1/5 गुणिले 2. मध्ये चिन्ह आहे तसं वजा. परत 1/10 गुणिले 1. आता हितशी 2 ने आपण भाग दिला, गुणलं. त्यामुळे काय करायचंय? अंशामध्ये पण काय करायचंय? 2 ने गुणायचंय. इथं 1 ने केलं म्हणून इथंशी पण काय करायचंय? 1 ने गुणायचंय. आता आपले समीकरण काय झाले? आता छेद समान झाले. 5 गुणे 10, 10 1 10 म्हणून काय करायचं? छेद एकदाच मांडायचा आहे. आता वरती उरलं कोण? 1 गुणिले 2 किती झाले? 2. आता इथे 1 गुणिले 1 किती झालं? म्हणजे चिन्ह वजाच आहे 1. आता समीकरण तयार झालं. 2 मधून 1 गेले, 1 उरला. 1/10. आता आपण काय करतो? छेदामध्ये 1 0. मग आपण उत्तर काढताना करायचंय 1 आहे तसे लिहिले अंशातले. 1 नंतर पॉइंट येणार, नंतर 0 म्हणजे आपलं उत्तर काय झालं? 0.1. समजलं? आता आपण म्हणणार आहे टाईप बुजा अपूर्णांकामध्ये. स्पर्धा परीक्षा तुम्ही करताय आणि हे गणित तुम्हाला दिसलं नाही पेपरला असं होऊ शकत नाही. हा सुद्धा गणित महत्वाचं आहे. खूप गणित असतं. 2/5 मध्ये 2/5 किती वेळा मिळवावे म्हणजे बेरीज 2 येईल. आता करायचं काय? फक्त दिलंय तसं मांडणी करायची. 2/5 मध्ये 2/5 किती वेळा मिळवावे? मिळवावे म्हणजे काय? प्लस 2/5 किती वेळा? आता किती वेळा आपल्याला माहिती आहे का? म्हणून आपण काय करायचं? गुणिले x बरोबर त्याची बेरीज किती यायला पाहिजे? 2. आता दिलेलं समीकरण सोडवायचं. छेद समान आहे त्यामुळे छेद काय घेतला आपण? एकदाच घेतला.
2 आहे तसेच 2 गुणिले x 2 चा गुणाकार कोणाशी x ची काय येणार मग 2x बरोबर 2. आता हे 5 इथे कशामध्ये भागाकारामध्ये पलीकडे गेल्या कशात जाणार आहे गुणाकारात जाणार आहे. समीकरण काय झालं 2 + 2x बरोबर 2 गुणिले 5 2 + 2x बरोबर 2 पंचे 10. आता हे दोन इथे कशामध्ये प्लस मध्ये या बाजूला आले तर कशात जाणार ते पलीकडे मायनस मध्ये. समीकरण काय झालं 2x बरोबर 10 - 8 म्हणून 2x बरोबर 10 - किती आले सॉरी 10 - 8 नाही 10 - 2 आणि 2 इकडे मायनस मध्ये आले. समीकरण काय झालं 2x बरोबर 8 x ची व्हॅल्यू किती आली 8 भागिले 2 1 के 2 चौका x बरोबर 4. जसं गणितामध्ये दिलं आहे तसंच फक्त आपल्याला फॉलो करायचं आहे बाकी काही करायचं नाही. गणित एकदम जर तुम्ही केलं व्यवस्थित प्रॅक्टिस तर सगळ्यात सोपा विषय तुम्हाला मार्क देऊन जाणारा विषय कोणता आहे तर गणित आहे. धन्यवाद. आता आपण पुढचा टॉपिक बघूया. पुढचा टाईप अपूर्णांकाचा टाईप तिसरा. आता मी लिहिलंय INT कारण की INT काय कारण की हे गणित जर तुम्ही मागच्या पोलीस भरतीला बघितलं असाल तर महाराष्ट्रातल्या 36 जिल्ह्यांपैकी आता मुंबईमध्ये एकच आहे पोलीस विभाग त्यामुळे 35 जिल्ह्यांपैकी तुम्हाला कमीत कमी 20 ते 22 जिल्ह्यांमध्ये यावर तुम्हाला प्रश्न दिसला असेल. तर प्रश्न काय एका पुस्तकाचा 1/3 भाग व 40 पाने वाचून झाल्यावर 70 पाने वाचायची शिल्लक राहतात तर पुस्तकाला एकूण पाने किती. आता सुरुवातीला बघायचंय एकूण भाग किती आहेत भाग आहेत 3 पैकी एक भाग त्यांनी सुरुवातीला वाचलाय म्हणजे उरले किती भाग 2 भाग आणि नंतर त्यांनी भाग सांगितले व 40 पाने वाचून झाल्यावर 70 पाने वाचायची शिल्लक राहिली म्हणजे हा जो 1/3 भाग आहे हा सेपरेट दिलाय म्हणजे 3 पैकी एक भाग त्यांनी वाचलेला आहे 2 भाग शिल्लक राहिले. मग 2 भाग म्हणजे काय येणार आहे 40 आणि 70 40 + 70 म्हणजे काय येणार आहे 2 भाग येणार आहे काय येणार आहे 2 भाग. आता 40 आणि 70 ची जर बेरीज केली आपण तर किती येते 110 बरोबर जर 2 भाग असतील आणि एकूण भाग किती आहेत 3 भाग मग 3 भाग बरोबर किती. आता जे प्रश्नचिन्ह असतं ते आपण कशामध्ये घेतो छेदामध्ये घेतो म्हणजे छेदाला कोण जाणार आहे 2 आणि प्रश्नचिन्ह अंशामध्ये कोण येणार आहे 110 गुणिले 3. आता 2 ने जर आपण 110 जर बोललं तर उत्तर किती येतं 2 पंचे 10 उरला किती 1 माझी संख्या 10 परत 2 पंचे 10 उरला किती 55 गुणिले 3. आता 55 गुणिले 3 तुम्ही जर केलं तर 55 मध्ये घेता 165 म्हणजे पुस्तकाला एकूण पाने किती होती 165 झालं. किती सोपं आहे. धन्यवाद. तर मी सध्या श्री करिअर अकॅडमी जी मुख्य आमची ब्रँच आहे नेरूळ येथे. आता श्री करिअर अकॅडमी म्हणजे पोलीस घडवणारी फॅक्टरी असं सुद्धा संबोधलं जातं आणि त्याच मी एका ब्रँचचा घटक आहे. श्री करिअर अकॅडमी रसायनिक संभाजी या ठिकाणी मी कार्यरत असतो. जर कोणाला पोलीस भरती संदर्भात किंवा स्पर्धा परीक्षा संदर्भात कोणती माहिती हवी असल्यास त्यांनी संपर्क करायचा आहे किंवा कोणाला जर क्लास जॉईन करायचा असेल तर त्याला मी खाली डिस्क्रिप्शन मध्ये माझा नंबर देईल त्याच्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करायचा आहे. धन्यवाद. नमस्कार मी महेश सर आपल्या मॅथ्स विथ महेश सर या यूट्यूब चॅनलवरती आज हा पहिलाच व्हिडिओ अपलोड करणार आहे. तुमचं सहकार्य असं राहू दे आणि नवनवीन मी तुम्हाला ट्रिक जे सांगेल ते तुम्ही फॉलो करत जा. आणि ती स्पर्धा परीक्षा काय मी स्वतः जाऊन बघितलंय त्यामुळे असं सहकार्य करा. चॅनल